नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण घटक क्रमांक 3 मधील बादशाह अकबर जे घटक क्रमांक 3 आहे त्यामधलं आपण पानिपतची दुसरी लढाई 1556 मध्ये झालेली, त्यानंतर त्याचा विस्तार हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. पण कालच्या व्हिडिओमध्ये आपण दक्षिण धोरणाबद्दल माहिती पाहिली आणि दक्षिण धोरणाबद्दल माहिती पाहत असताना ही पार्श्वभूमी होती. तर सम्राट अकबर यांनी भारतातला उत्तर भाग हा पूर्णपणे जिंकून घेतला होता. उत्तरेतल्या सर्व सत्ता काबीज केल्या होत्या आणि त्याचा 1572 मध्ये जो गुजरातवर विजय मिळवला त्यांनी. या गुजरातच्या विजयानंतर त्यांनी दक्षिणेकडे आपलं साम्राज्य विस्तार करण्यास सुरुवात केली होती. साम्राज्य विस्तार करण्यासाठी त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही विजयनगरचं साम्राज्य आणि 5 बहामनी शाया, विजयनगरचं साम्राज्य तर 5 बहामनी शायांनी पूर्णपणे नष्ट केलं होतं आणि त्या 5 बहामनी शाया यांच्या विरुद्ध साम्राज्य म्हणजे यांचं साम्राज्य मिळवण्यासाठी सम्राट अकबराने मोहीम आखली. मग त्याच्यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये दक्षिणेचा प्रदेश कशा पद्धतीचा होता हे कालच्या पिरियडमध्ये तुम्हाला मी माहिती सांगितली. पण आजच्या पिरियडमध्ये सुद्धा आज आपण दक्षिण भागातील राजकीय परिस्थिती सम्राट अकबराच्या अगोदर कशी होती हे थोडक्यामध्ये पाहू आणि शेवटी आपण अकबराने साम्राज्य विस्तार दक्षिणेमध्ये कसा केला. अकबराच्या कालखंडामध्ये त्यांनी साम्राज्य विस्तार केलाच, पण अकबरानंतर त्याचे जे शासक आले होते त्यांनी पूर्णपणे 5 बहामनी शाही औरंगजेबाच्या काळापर्यंत पूर्णपणे नष्ट करून टाकल्या होत्या. म्हणजे अकबराने सुरुवात केली दक्षिण धोरणाला आणि त्याचा शेवट औरंगजेबाच्या काळामध्ये या 5 बहामनी शाया पूर्णपणे नष्ट झाल्या होत्या. सर्वप्रथम आपण तत्कालीन स्थितीमधल्या जे काही 5 बहामनी शाया आणि विजयनगरचं साम्राज्य ह्याच्याबद्दल अगोदर माहिती पाहू. तर सर्वप्रथम आपण विजयनगरच्या साम्राज्याबद्दल माहिती पाहू की दक्षिणेची पार्श्वभूमी कशी होती. हे सिलेबसला भाग तुमच्या नाही, पण दक्षिण धोरण कशा पद्धतीचं, अकबराच्या अगोदर दक्षिण धोरण कसं होतं, अकबराच्या अगोदर दक्षिणेमध्ये कोणकोणत्या राजसत्ता होत्या हे कालच्या पिरियडमध्ये तुम्हाला सांगितलं. पण ह्यामध्ये आपण विस्तृत माहिती घेणार आहोत आणि शेवटच्या घटकामध्ये याच पिरियडमध्ये आपण काय पाहणार आहोत तर अकबराचे दक्षिण धोरण, अकबराने दक्षिणेतला कोणकोणता प्रदेश हस्तगत केला याची सुद्धा माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण माहिती पाहत असताना जे काही विजयनगरचं साम्राज्य जे हिंदू शासकांनी निर्माण केलेलं साम्राज्य होतं, त्या विजयनगरच्या साम्राज्य म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये तुघलक घराण्याचा शासक मोहम्मद तुघलकाच्या काळात विजयनगरचं साम्राज्य उदयाला. आता ह्या विजयनगरच्या साम्राज्याबद्दल निर्मितीची प्रेरणा ही हरिहर आणि बुक्का यांनी 1336च्या कालखंडामध्ये स्वतःचे एक राजवंश निर्माण केला आणि हा राजवंश तत्कालीन स्थितीमध्ये हिंदू जी जनता आहे त्या हिंदू जनतेला एक स्थिरता निर्माण करणारा आणि त्यांना एक महत्त्वपूर्ण स्थान निर्माण करून देणारं 1336 मध्ये विजयनगरचं हे साम्राज्य निर्माण झालं. आता ह्या विजयनगरच्या साम्राज्याबद्दल विचार करताना हे साम्राज्य ज्या 5 बहामनी सत्ता होत्या किंवा तुघलकांचं जे राज्य होतं अगोदर तुघलकांचं राज्य होतं, या मोहम्मद तुघलकाला ज्याच्या विरुद्ध एक हिंदूचं संघटन असावं यासाठी म्हणून हे साम्राज्य किंवा हे विजय तयार झाला होता. त्यामध्ये हरिहरने सर्वप्रथम विजयनगरच्या स्थापना ही तुंगभद्रेच्या खोऱ्यामध्ये केली आणि त्याला सर्वप्रथम या घराण्याला संगम घराणे म्हणून नावारूपाला आलं. म्हणजे या घराण्याला नाव सर्वप्रथम संगम घराणं होतं. त्यांनी 1336 मध्ये स्थापना केली, या साम्राज्यामध्ये वाढ केली, विस्तार होऊ लागला आणि हे वाढ आणि विस्तार होत असतानाच तत्कालीन स्थितीमध्ये या हिंदू शासकांचं साम्राज्य वाढण्यास मदत झाली. सर्वदूर कशाची शासन व्यवस्था होती तर मुस्लिमांची म्हणजे तुघलक घराण्याची होती आणि त्यात तुघलकाचा राज झाल्यानंतर बहामनी शाया येणार आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत. तर संगम वंशाच्या स्थापनेनंतर पहिला जो काही संगम जे राजा होता हा हरिहर म्हणून आला आणि या हरिहरने काय केलं तर साम्राज्याची पूर्ण व्यवस्था लावली, साम्राज्य विस्तार करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर
बुक प्रथम म्हणून आला. हरिहरचा कालखंड हा इसवी सन 1336 ते 1353 पर्यंत होता. आपण फक्त या भागामध्ये त्यांचा कालखंड आणि पूर्ण माहिती थोडक्यात पाहणार आहोत. त्याच्यानंतर प्रथम बुक आला, म्हणजे हरिहरचा भाऊ 1353 ते 1379 पर्यंत आला. आणि त्याच्या वंशजातले हरिहर दुसरा इसवी सन 1379 ते 1406 मध्ये आला, तिसरा राजा. नंबर 4 मध्ये देवराय प्रथम हा 1406 ते 1422 पर्यंत आला राजसत्तेवर. त्याच्या नंतर नंबर 5 मध्ये वीर विजयराज हा 1422 ते 1400 म्हणजे 22च्याच कालखंडामध्ये तो 1 वर्ष राज्य करू शकला. त्याच्यानंतर पुढचा जो शासक होता तो देवराय दुसरा नावाचा आला, आणि देवराय दुसऱ्याने 1422 ते 1446 पर्यंत सत्ता गाजवली. त्याच्यानंतर मल्लिकार्जुन हा 1446 ते 1465 या कालखंडामध्ये राजसत्तेवर आला, आणि हा 7वा शासक होता. आणि 8वा शासक हा विरूपाक्ष होता, तो 1465 ते 1486 पर्यंत म्हणजे 90च्या कालखंडापर्यंत त्यांनी सत्ता गाजवली. हे संगम वंश होता, म्हणजे हा संगम वंश याच्यामधले शासक. त्याच्यानंतर याच विजयनगरच्या साम्राज्यामध्ये संगम वंशाची सत्ता जाऊन दुसरा एक वंश आला, त्याला शाल्व वंश म्हणतात, त्याला सालुवा वंश सुद्धा म्हणून ओळखलं जातं. त्या वंशामध्ये नरसिंहराव आणि इमादी नरसिंह हे दोनच शासक होऊन गेले. आणि या वंशाचा कालखंड हा 1486 ते 1505 हा कालखंड आहे. दोनच शासक होऊन गेले. नरसिंहराय हा 1486 ते इसवी सन 1496 पर्यंत सत्ता गाजवली त्याने. आणि त्याच्यानंतर इमादी नरसिंह हा 1496 ते 1505 पर्यंत सत्तेवर होता. म्हणजे संगम वंशामध्ये पहिला संगम वंश संपल्या, विजयनगर साम्राज्य संगम वंश संपला. त्याच्यानंतर शाल्व म्हणजे तो सालुवा वंश पूर्णपणे संपला 1505 मध्ये. नंतर या सालुवा वंशानंतर तुलुव वंश, त्याला तुलुवा वंश सुद्धा म्हणून ओळखलं जातं, तो वंश इसवी सन 1505 ते 1570 पर्यंत राहिला. आणि त्या वंशामध्ये एकूण 4 शासक झाले. त्या शासकामध्ये वीर नरसिंह नावाचा पहिला शासक 1505 ते 1509 पर्यंत सत्ता गाजवली. त्याच्यानंतर नंबर 2 ला कृष्णदेवराय नावाचा एक शासक होता, 1509 ते 1530 पर्यंत. हा कृष्णदेवराय म्हणजे विजयनगरचा वास्तविक संस्थापक म्हणलं जातं. ह्याच कृष्णदेवरायाच्याच कालखंडामध्ये विजयनगरची भरभराट झाली होती. आणि ह्या विजयनगरच्या भरभराटच्या वेळेस विदेशी जे काही प्रवास वर्णनकारी यांनी म्हटले की भारतातलं एक सर्वात श्रीमंत आणि भव्य असं एक राजघराणं म्हणजे विजयनगरचं साम्राज्य म्हणून त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये सुद्धा मांडणी केली आहे तत्कालीन स्थितीमध्ये. आणि नंबर 3 चा त्याच्यामधलाच तुलुवा वंशातला शासक होता, तो म्हणजे अच्युतराय, आणि त्यांनी 1530 ते 1542 पर्यंत सत्ता गाजवली. आणि नंबर 4 चा सदाशिवराव होता, तो यांनी 1542 ते 1570 मध्ये त्यांनी सत्ता गाजवली. या कृष्णदेवरायाचा शासनकाळ हा 1509 ते 1530चा कालखंड होता. त्यांनी साम्राज्य विस्तार भरपूर मोठ्या प्रमाणात केलं. म्हणून विजयनगरचा हा कृष्णदेवरायाला वास्तविक म्हणजे साम्राज्य विस्तार करणारा शासक म्हणून ओळखलं जातं 1509 ते 1530च्या कालखंडातला. हे 3 राजवंश झाले, संगम वंश झाला, सालुवा वंश झाला, तुलुवा वंश झाला. आता त्याच्यानंतर 4था राजवंश होता, त्यालाच अरविंदू वंश, म्हणजे इसवी सन 1570 ते 1625 पर्यंत हा वंश राहिला. आणि याच काळात म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये जवळपास 7 शासक होऊन गेले. नंबर 1 तिरुमल देवराय यांनी 1570 ते 1572 मध्ये सत्ता गाजवली. श्रीरंग देवराय हा पहिला शासक होता, म्हणजे श्रीरंग देवराय पहिला म्हणून त्याचं नाव होतं. 1572 ते 1586 पर्यंत त्यांनी शासनकाळ गाजवला. दुसरा व्यंकट देवराय हा 1586 ते 1614 पर्यंत त्यांनी शासनकाळ गाजवला. त्याच्यानंतर दुसरा श्रीरंग देवराय आला, त्यांनी 1614 ते 1615 पर्यंत शासक विजयनगरच्या साम्राज्यावर होता, म्हणजे अरविंदू वंशावर होता. त्याच्यानंतर रामदेवराय आला इसवी सन 1615 ते 1633च्या कालखंडामध्ये. आणि त्याच्यानंतर तिसरा व्यंकट देवराय हा शासक आला 6वा 1633 ते 1645 मध्ये.
आणि नंबर 7चा शासक म्हणजे तिसरा श्रीरंगदेवराय हा 1645 ते 1674 पर्यंत त्यांनी शासकाची सत्ता गाजवली. याच कालखंडामध्ये या चार विजयनगर साम्राज्यामध्ये चार वंश होऊन गेले: संगम वंश, सालुवा वंश, तुलुवा वंश आणि अरविंदी वंश. या वंशाच्या शासकाबद्दल आपण माहिती पाहिली. त्याचबरोबर याच कालखंडामध्ये विजयनगरच्या साम्राज्यामध्ये अत्यंत असं भव्य दिव्य आणि त्याच्यानंतर साम्राज्य हे उत्कर्ष पद्धतीने वाढण्यास सुरुवात झालं होतं. आणि ते वाढल्यामुळेच तत्कालीन स्थितीमध्ये डोमिंग पायस नावाचा एक पोर्तुगीज व्यापारी होता. त्यांनी 1520 ते 1522 मध्ये कृष्णदेवरायाच्या कालखंडामध्ये त्याच्या राजवाड्याचं वर्णन केलं. राजवाडा हा एक भव्य आहे आणि त्याचबरोबर यांच्या राज्यामध्ये आर्थिक सुबकता आहे अशा प्रकारचे वर्णन केलं आहे. त्याचबरोबर देवराय दुसऱ्याच्या कालखंडामध्ये निकोली कोंटी नावाचा एक इटालियन व्हॅनिस म्हणजे इटालियन प्रवास वर्णन करा होता आणि त्यांनी विजयनगरच्या साम्राज्याबरोबर पूर्ण माहिती दिली. आणि या माहितीमध्ये सामाजिक राजकीय परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारचे विजयनगरला भेट देणारे परकीय जे काही प्रवासी आहे यांनी आपापल्या भाषेमध्ये लिखाण केलं आहे. म्हणजे हिंदू साम्राज्य हे एवढं मोठं प्रबळ होतं. पण या हिंदू साम्राज्याला नाश करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये 5 बहामनी शाह्यांनी केलं. त्यालाच 5 बहामनी शाह्या यांनी या हिंदू शासकांना पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि तो नष्ट केला म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये जे काही 5 बहामनी शाह्यांपैकी 4 बहामनी शाह्यांनी एकत्र येऊन त्याच्यामध्ये विजापूर, अहमदनगर, गोवळकोंडा, बिदर या शाह्यांनी एकत्र आल्या. त्यामधल्या वराड मात्र तटस्थ राहिलं आणि त्यांनी या सर्वांनी मिळून तत्कालीन स्थितीमध्ये तालिकोटची लढाई इसवी सन 1565 मध्ये ती तालिकोटची लढाई झाली. आणि या तालिकोटच्या लढाईमध्ये तत्कालीन स्थितीमध्ये विजयनगरचं साम्राज्य पूर्णपणे नष्ट करण्याचं काम तत्कालीन स्थितीमध्ये या 4 बहामनी शाह्याने केलं आणि विजयनगरचं साम्राज्य हिंदू साम्राज्य होतं ही पूर्णपणे नष्ट झालं. हे होतं विजयनगर. म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये भारतातलं दक्षिणेतलं एक संगम घराणं म्हणजे विजयनगर साम्राज्य होतं. त्याचबरोबर आपला याच घटकामध्ये दक्षिणेमधलं दुसरं एक राजवंश होता. तो वंश म्हणजे जे राजघराणं होतं ते बहामनी शाह, ज्या मोहम्मद तुघलकाच्या शासनकाळामध्ये निर्माण झालेले त्यांच्या सरदार सामंतांनी निर्माण केलेल्या या एक बहामनी साम्राज्य होतं. या बहामनी साम्राज्याचं विभाजन झालं. हे कशा पद्धतीने झालं त्याच्याबद्दल माहिती करू. तर आतापर्यंत तुम्हाला जे भाग सांगितला हे दक्षिण भारतातील सत्ता कशा पद्धतीने विभागल्या गेल्या त्या आणि हिंदूचं साम्राज्य कसं होतं हे समजून सांगितलं. आता या 5 बहामनी शाया आणि त्याच्या अगोदरची बहामनी साम्राज्य आणि त्याच्यातून फुटून पडल्यानंतर निर्माण झालेल्या 5 शाया याच्याबद्दल सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. तर तत्कालीन स्थितीमध्ये इसवी सन 1489 म्हणजे इसवी सन 1489 म्हणजे 89 पासून जे साम्राज्य निर्मितीला प्रेरणा मिळाली किंवा ती साम्राज्य वाढण्यास मदत झाली. आता यामध्ये बघा तर जे 5 बहामनी शाया आहेत या 5 बहामनी शायाचा जर आपण विचार केला तर हिंदू शासकाच्या विरोधात या शायांनी खूप मोठ्या प्रमाणात हिंदू शासन सर्वपणे लुप्त पावले किंवा नष्ट केले. आता या 5 बहामनी शायाची जर आपल्याला माहिती पाहायची अगोदर तर त्याचा इतिहास समजून घ्यावा लागतो. कशा पद्धतीने त्यांनी निर्मिती झाली त्यांची. आता 5 बहामनी शाया ह्या शाया होत्या. त्याच्या अगोदर बहामनी राज्य म्हणून होते आणि त्याचा कालखंड होता 1347 ते 1482 नंतर 82 पर्यंत. म्हणजे 1336 मध्ये विजयनगरचं साम्राज्य निर्माण झालं होतं. त्याच्यानंतर 1347 मध्ये दक्षिणेमध्ये एक बहामनी साम्राज्य निर्माण झालं आणि त्याची सत्ता ही 1347 ते 1482 पर्यंत ही राज्य होतं. आता या 5 बहामनी शाया कशा निर्माण झाल्या या बहमनी साम्राज्याचं विभाजन होऊन. तर सर्वप्रथम आपण बहमनी साम्राज्य काय होतं ह्याच्याबद्दल माहिती करू. तर दिल्लीची सत्ता कमकुवत झाल्यामुळे दक्षिणेत एक राजकीय बंड व्हायला सुरुवात झाली
आणि दक्षिणेतली राज्ये ह्यांनी स्वतंत्र व्हायला सुरुवात केली. त्यामध्ये ते तत्कालीन स्थितीमध्ये मोहम्मद तुघलकाच्या काळामध्ये देवगिरी असेल, वारंगळ असेल, या ठिकाणच्या राजांनी वेगवेगळे आपापल्या पद्धतीने आपापले राज्य मिळवायला प्रयत्न केला. आणि मोहम्मद तुघलकाविरुद्ध उठाव केल्याने काही उठाव करण्यास सुरुवात केली. आणि त्याच वेळेस सर्व काही अमीर असतील यांनी एकत्र मिळून दौलताबाद येथे एक स्वतंत्र राज्याची स्थापना केली. औरंगाबाद, दौलताबाद जे काही ठिकाण आहे. आणि सर्व शासकांनी मिळून दक्षिणेतलं एक साम्राज्य म्हणजेच इस्माईल मुख नावाचा याला राजा म्हणून घोषित केलं सर्वांनी. त्यानंतर त्याला या इस्माईल मुखला तत्कालीन स्थितीमध्ये काढून टाकून दुसरा त्याचा सहकारी होता हसन गंगू बहामनी म्हणून त्याची नेमणूक केली. आता या हसन गंगू बहामनी हा इस्माईल मुखचा काय होता तर तो एक सहकारी होता नेमून दिलेला. तर हसन गंगू बहामनीचा जर विचार करता इसवी सन 1347 मध्ये ते 1358 पर्यंत त्यांनी सत्ता गाजवली पूर्णपणे. त्याच्यामध्ये हसन गंगू बहामनीचा जर इतिहास समजून घ्यायचा तर याच्याबद्दल वेगवेगळे मतमतांतर मांडले. तर फरिस्ता नावाचा इतिहासकार आहे, त्यांनी काय म्हणले तर एक ब्राह्मणाच्या घरी वाढलेला हा हसन हा एक व्यक्ती होता आणि त्यांनी सुलताच्या दरबारात रुजू झाल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्तबगारीच्या बळावर दक्षिणेत सुभेदाराच्या मदतीला त्याला पाठवण्यात आलं. सुलतानाने काय केलं तर दक्षिणेमध्ये त्याला मदतीचे पाठवले. पण दक्षिणेत सुलतानाविरुद्ध उठाव करून अमीरांनी काय केलं होतं एक नवीन साम्राज्य निर्माण केलं होतं आणि त्याचा शासक कोणाला घोषित केलं होतं इस्माईल मुखला. आणि सुलतान म्हणून त्याला सुद्धा घोषित केलं गेले इथल्या दक्षिणेमधल्या भागातल्या सर्व अमीर आणि जे काही सरदार आहेत. पण सुलतान म्हणून घोषण झाल्यानंतर त्याची राजसत्ता त्याला व्यवस्थित वाटली नाही म्हणून त्याला काढलं गेलं आणि हसनला सुलतान म्हणून म्हणजे त्याला जाफर खान म्हणून त्याला पदवी दिली गेली आणि त्यांनी स्वतःचे एक तत्कालीन स्थितीमध्ये एक साम्राज्य म्हणजे बहामनी साम्राज्य म्हणून निर्माण झालं. त्यांनी 12 ऑगस्ट 1347 मध्ये एक स्वतःला नाव अल्लाउद्दीन हसन असे नाव धारण केलं आणि त्यांनी गुलबर्गा हसनाबाद नावाचं शहर आहे तिथे आपली राजधानीचं शहर पूर्ण निर्माण केलं आणि आपल्या राज्याला बहामनी साम्राज्य म्हणून घोषित केलं. पण तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी जो ब्राह्मण त्यांनी ज्या ब्राह्मणाकडे तो वाढला होता हसन गंगू बहामनी त्यांनी आपल्या साम्राज्याला बहामनी साम्राज्य हसन गंगू बहामनी म्हणजे त्या एका गंगू नावाच्या ब्राह्मणाच्या घरी तो वाढला असं फरिस्त्याने जे मत मांडलं होतं त्याच्यानुसार त्याचं एक इमानदारी राखावी म्हणून त्याच्यामुळे तो सुलतानापर्यंत पोहोचू शकला. सुलतानाने दक्षिणेमध्ये त्याला पाठवलं म्हणून त्याने आपल्या साम्राज्याला हसन गंगू बहामनीचं राज्य म्हणून घोषित केलं. त्यालाच बहामनी साम्राज्य म्हणून ओळखलं जाऊ. मग त्यांनी सर्वप्रथम त्या साम्राज्यामध्ये म्हणजे दक्षिणेतल्या भागामध्ये सर्वप्रथम जे हिंदू राजे होते या सर्व हिंदू राजांना काय केलं मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला सुरुवात केली. कशासाठी तर आपलं साम्राज्य टिकून राहावं म्हणून त्यांनी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. त्यांनी आपल्या दक्षिणेतल्या साम्राज्याचं म्हणजे 4 भागामध्ये विभाजन केलं. त्याच्यामध्ये गुलबर्गा, दौलताबाद, वराड आणि बिदर हे विभाग पाडण्यात आले आणि तेच विभाग आज सुद्धा आहेत. गुलबर्गा सुद्धा आहे, दौलताबाद म्हणजे औरंगाबाद आहे, वराड सुद्धा आहे, बिदर सुद्धा आहे आणि हे विभाग आपल्या साम्राज्याचे पाडले. आणि पाडल्यानंतर त्याची साम्राज्य विस्तार व्हायला लागला आणि त्यानंतर त्यांनी हसनने बिदर आहे, मालदेव, गोवा, दाभोळ, कोल्हापूर, तेलंगणा प्रदेश जिंकून घेतलं आणि आपल्या साम्राज्याला जोडून घेतलं. त्यामुळं त्याचं राज्य हे पूर्वेकडे दौलताबाद ते भोगीपर्यंत त्याचं साम्राज्य पसरलं होतं आणि उत्तरेकडे वैनगंगापासून दक्षिणेकडे कृष्णा नदीपर्यंत त्यांनी साम्राज्य विस्तार करायला सुरुवात केली. असा हा हसन गंगू बहामनी 11 वर्ष सत्ता गाजवला आणि वयाच्या 67व्या वर्षी म्हणजे इसवी सन 1358 मध्ये त्याचा मृत्यू झाला. 1347 ते 1358च्या कालखंडामध्ये त्याचा मृत्यू झाला. मग त्याच्यानंतर
त्याचे शासक आले त्याच्या राजवंशातले. जसं आपण विजयनगरचं साम्राज्य होतं त्याचप्रमाणे ह्या शासकामध्ये सुद्धा अनेक असे शासक होऊन गेले त्याच्या बहमनी हसनच्या राजवटीमध्ये. त्या शासकाचा नाव आणि त्याचा कार्यकाळ तेवढं बघू आपण. मोहम्मद शहा पहिला हा ज्या बहामनी शासकाचा पुत्र राजसत्तेवर आला इसवी सन 1358 ते 1375 मध्ये. त्याच्यानंतर मुजाहिद शहा आला 1375 ते 1358 पर्यंत. नंबर पुढचा म्हणजे 3 नंबरचा शासक आला, तो शासक म्हणजे मोहम्मद शहा दुसरा आणि 1378 ते 1397 पर्यंत त्यांनी सत्ता गाजवली. त्याच्यानंतर पुढचा शासक आला तो फिरोज शहा यांनी 1397 ते 1422 पर्यंत सत्ता गाजवली. त्याच्यानंतर पुढचा शासक आला अहमद शहा आणि त्यांनी 1422 ते 1435 पर्यंत सत्ता गाजवली. पुढचा शासक त्याच बहामनी शासकातला म्हणजे हसनच्या काळातला, हसनच्या राजवंशातील अलाउद्दीन दुसरा आला 1435 ते 1457च्या कालखंडामध्ये आला. तो शासक म्हणून राज्यकारभार केला. आणि पुढे 9 नंबर पुढचा शासक म्हणजे हुमायून शहा आला. त्यांनी 1457 ते 1461 पर्यंत त्या शासनकाळ त्याचा होता. आणि पुढे त्याच्यानंतर एक शासक आला, शेवटचा शासक हसनच्या राजवंशातला मोहम्मद शहा तिसरा. आणि हा शासक म्हणजे इसवी सन 1463 ते 1482 पर्यंत त्यांनी सत्ता गाजवली. आता या शासकाबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती बघायची आहे. तर मोहम्मद कातर हा शेवटचा शासक आहे आणि ह्या शासकाच्या नंतरच या 5 बहामनी शाया निर्माण झाल्या होत्या. आपण आता अगोदर आतापर्यंत माहिती पाहिली ती हसनचा वंश म्हणजे बहामनी शायाची निर्मिती कशी झाली. त्या 5 बहामनी शाया या राजाच्या नंतर निर्माण झाल्या. कशा निर्माण झाल्या तर हे पाहणार आहोत. तर हसन शहा तिसरा हा हसन गंगू बहामनीचा शेवटचा शासकातील राजा होता. त्याचा कालखंड 1463 ते 1482 पर्यंत होता. वयाच्या 9व्या वर्षी हा मोहम्मद शहा राजसिंहासनावर आला बहमनी सुलतानाच्या. आणि त्यावेळेस त्यांनी सर्व कारभार तत्कालीन स्थितीमध्ये मोहम्मद गवान या आपल्या विश्वासू सहकार्याकडे दिले. आणि त्यानंतर मोहम्मद गवान यांनी तत्कालीन स्थितीमध्ये मोहम्मद शहा तिसराचा पूर्ण राज्यकारभार आपल्या हाताखाली घेतला. तत्कालीन स्थितीमध्ये मोहम्मद शहा लहान असताना दोन त्याचे सरदार सामंत होते, त्यांनी राज्यकारभार करायला सुरुवात केला होता. म्हणजे त्याच्या हाताखाली मोहम्मद शहाच्या हाताखाली त्याच्यामध्ये ख्वाजा जहान नावाचा एक होता आणि मोहम्मद गवान होता. पण ख्वाजा जहानची हत्या घडून आल्यानंतर मोहम्मद गवानने पूर्ण सत्ता किंवा राज्यकारभार करायला सुरुवात केली. राजा तर मोहम्मद शहा तिसराच होता, पण मोहम्मद गवानने राज्यकारभार सुरू केला आणि 1467 पर्यंत त्यांनी राज्याचा विस्तार करायला सुरुवात केला. अनेक राज्याचे सलोख्याचे संबंध ठेवले. दक्षिणेमधला दाभोळ, चौल, जुन्नर, चाकण, कोल्हापूर, वाई इत्यादी प्रदेश आपल्या प्रदेशात अंतर्गत करून घेतले. म्हणजेच मोहम्मद शहाच्या राज्यामध्ये समाविष्ट करून घेतले. एक मोहम्मद शहा तिसऱ्याच्या कालखंडामध्ये तो लहान असल्यामुळे तो कारभार पाहू शकत नव्हता, पण त्याचा सरदार मोहम्मद गवान पाहत होता. हा मोहम्मद गवान हा मुख्य वजीर असल्यामुळे त्यांनी बहामनी साम्राज्याचा कारभार तर करत होता, त्याच्याकडे चांगले लष्करी गुण होते. त्यामुळे त्यांनी सुधारणा सुद्धा घडून आणल्या होत्या राज्यामध्ये. आणि त्यांनी न्याय असेल, लष्कर, शिक्षण या सर्व बाबीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी आपल्या राज्याची विभागणी केली. गुलबर्गा, दौलताबाद, तेलंगणा, वराड अशी विभागणी केली आणि त्याच्यानुसार त्या ठिकाणी राज्यकारभार किंवा त्या ठिकाणी नियंत्रण प्रस्थापित केलं या हसनच्या साम्राज्याचं. आणि यानंतर म्हणजे तो राज्यकारभार करत असताना अन्य सुभेदार असतील हे याचं वाढतं प्रभुत्व त्यांना मान्य नव्हतं. म्हणून त्या तत्कालीन स्थितीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन त्याला गुप्त कट कारस्थान केलं आणि त्याची हत्या घडून आणली इसवी सन 1481 मध्ये. 1481 मध्ये हत्या घडून आणल्यानंतर जे काही मोहम्मद शहा तिसरा आहे त्याला राज्यकारभार सांभाळता आला नाही.
आणि त्याचाच परिणाम म्हणजे पुन्हा 1482 मध्ये ह्या मोहम्मद शहा तिसरा हा त्याचा सुद्धा मृत्यू झाला. आता ह्याचा मृत्यू झाल्यानंतर मोहम्मद शहा तिसराचा गवांचाही मृत्यू झाला आणि मोहम्मद शहा तिसराचा मृत्यू झाला. मग जे काही सरदार सामंत होते यांच्यात अराजकता माजली की आता हसनचं तर साम्राज्य पूर्णपणे नष्ट झालं, मोहम्मद शहाचं आता कोणी राहिलं नाही. तर आता काय करायला पाहिजे, प्रत्येक शासक म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय केलं होतं, या मोहम्मद गवानाने गुलबर्गा, दौलताबाद, तेलंगणा, वराड अशा ठिकाणी जे काही आपले विश्वासू व्यक्ती नेमले होते, या व्यक्तीने आपापसामध्ये स्वतःचं राज्य निर्माण करायला सुरुवात केलं आणि त्याच्यातूनच या 5 बहामनीशाह्या निर्माण झाल्या. आणि या 5 बहामनीशाह्या म्हणजेच तत्कालीन स्थितीमधल्या 5 बहामनीशाह्या ह्या कोणत्या होत्या हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि ह्या 5 बहामनीशाह्या निर्माण करणारे जे काही व्यक्ती असतील हे मोहम्मद गवान म्हणजेच मोहम्मद शहा तिसराचा जो सेवक होता याच्या हाताखाली काम करणारे व्यक्ती होते. पण मोहम्मद शहा तिसराचा मृत्यू झाला, मोहम्मद गवानचाही हत्या घडून आली होती, सर्व सरदारांनी केली होती. त्यानंतर साम्राज्य निर्माण झालं, नवीन एक साम्राज्य प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये निर्माण करायला सुरुवात केली. म्हणजे आपला मूळ जे काही राजा असेल तोच नाही, त्यामुळे आपण पुन्हा सत्ता आपापल्या पद्धतीने सत्ता निर्माण करायला सुरुवात केली. आणि ती सत्ता म्हणजे 5 बहामनीशाह्या दक्षिणेमध्ये निर्माण झाल्या. त्या 5 बहामनीशाह्याचा स्थापना कधी झाली आणि त्याचा कालखंड किती होता हे आपण थोडक्यात समजून घेऊ, माहिती घेऊ. तर 5 बहामनीशाह्या ह्या सर्वप्रथम एक आहे पहिली शाही म्हणजे ज्याला आपण ओळखलो जातो, त्याची स्थापना विजापूरची आदिलशाही यांनी विजापूरची आदिलशाही इसवी सन 1489 मध्ये निर्माण झाली. आणि ह्या विजापूरची आदिलशाहीचा संस्थापक होता युसूफ आदिलशहा. 1486 मध्ये 1489 मध्ये निर्माण झालेली विजापूरची आदिलशाही संस्थापक होता युसूफ आदिलशहा. नंबर 2चं साम्राज्य बहामनी साम्राज्य म्हणजे 5 शाह्यापैकी 2 नंबरची शाही होती की अहमदनगरची निजामशाही. आणि ह्याच्यामध्ये मलिक अहमद यांनी 1490च्या कालखंडामध्ये अहमदनगरची आपली स्वतःची निजामशाही निर्माण केली. नंबर 3ची होती वराड येथे, वराडलाच बरार म्हणून सुद्धा ओळखले जाते, वराड किंवा बरारची इमादरशाही होती. आणि त्या ठिकाणी फातेउल्ला नावाच्या व्यक्तीने त्या सरदाराने 1490 मध्ये नवीन आपला वंश किंवा राज्य निर्माण केलं. त्याच्यानंतर गोवळकोंडा येथे कुतुबशाही निर्माण झाली आणि त्याचा संस्थापक कुली कुतुबशहा यांनी 1592 मध्ये सत्ता प्रस्थापित केली. आणि नंबर 5ची बिदर होती, त्यालाच बरीदशाही म्हणतात, अली बरीद यांनी इसवी सन 1526 मध्ये त्या साम्राज्याची स्थापना केली. आता हे साम्राज्य निर्माण झालं. आता ह्या साम्राज्याबद्दल माहिती पाहत असताना आपण वेगवेगळे असे त्याच्यामध्ये राजवंश किंवा त्याचे राजे होऊन गेले होते. आता या विजापूरची आदिलशाही असेल युसूफ आदिलशहा, अहमदनगरचा मलिक अहमद यांनी निजामशाही निर्माण केली होती, वराडच्या फातेउल्लाने इमादरशाही केली होती, गोवळकोंड्याच्या कुली कुतुबशहाने कुतुबशाही निर्माण केली होती, बिदरच्या अली बरीदने बरीदशाही निर्माण केली होती. या सर्व परिस्थितीनंतर भारतामध्ये एक दक्षिण भारतामध्ये बहामनीशाह्या आल्या आणि यांनी शासनकाळ याचा वेगवेगळ्या पद्धतीचा होता. या विजापूरच्या आदिलशहाच्या वंशजाने 198 वर्ष राज्य केलं दक्षिणेमध्ये. अहमदनगरच्या निजामशाहीने 147 वर्ष राज्य केलं. आणि त्याच्यानंतर वराडची जी इमादरशाही होती यांनी 106 वर्ष राज्य केलं. आणि गोवळकोंडा येथील जी काही कुतुबशाही यांनी 177 वर्ष राज्य केलं. आणि बिदरची बरीचशाही होती ती 92 वर्ष यांनी राज्य केलं. म्हणजे या 5 ज्या काही बहामनीशाह्या होत्या यांनी अशा पद्धतीने आपापल्या पद्धतीने आपल्या राज्य तर निर्माण केलं पण त्याचं साम्राज्य विस्तार करायला सुरुवात केला. तर
ही झाली सर्व माहिती, ही 5 जे हसन गंगू बहामनीचं साम्राज्य आणि त्याचे विभाजन झालेल्या 5 बहामनी शाह्या. त्याच्यानंतर आपल्याला समजून घ्यायचे की याच 5 बहामनी शाह्यापैकी 4 ज्या बहामनी शाह्या होत्या, म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही बहामनी शाह्या होत्या 5, त्याच्यातल्या ज्या अहमदनगर, गोवळकोंडा आणि अहमदनगर, गोवळकोंडा, विजापूर आणि बिदर या ठिकाणच्या शह्यांनी एकत्र येऊन या विजयनगरचं साम्राज्य पूर्णपणे नष्ट केलं होतं. म्हणजे त्या काळी तालिकोटची लढाई 1565 मध्ये घडली गेली आणि सर्व मुस्लिम शासकांनी एकत्र येऊन हिंदूचं साम्राज्य नष्ट केलं होतं. आणि तत्कालीन स्थितीमध्ये हे शासक एकमेकाच्या विरोधात कट कारस्थान तर करत होतेच, एकमेकाचं साम्राज्य हडप करण्याची नीती त्यांची होती. हे आतापर्यंत जी माहिती पाहिली आपण, ही म्हणजे तत्कालीन स्थितीमधल्या बहामनी शाह्या, संगम वंश म्हणजे विजयनगरचं साम्राज्य आणि 5 बहामनी शाह्याची पूर्ण माहिती मिळाली. ही माहिती तुम्हाला कशासाठी सांगितलं तर दक्षिण भारताची राजकीय परिस्थिती अकबराच्या अगोदर कशा पद्धतीची होती त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहिजे. तर आता ह्यानंतर आपण काय पाहणार आहोत आता लगेच, तर जे काही अकबराचे दक्षिण धोरण कशा पद्धतीचे. तर अकबराचं जे दक्षिण धोरणाबद्दल माहिती पाहत असताना तत्कालीन स्थितीमध्ये अकबर हा एक साम्राज्य विस्तार करणारा शासक म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये ओळखला जात होता. आता ह्या अकबराने त्यावेळेस आपल्या पद्धतीने उत्तर भारतामध्ये त्याने राज्य निर्माण केलं होतं संपूर्णपणे. आणि ह्या उत्तर भारतामध्ये साम्राज्य निर्माण केल्यानंतर दक्षिण भारताकडे त्याची एक परंपरा किंवा दक्षिण भारतामध्ये त्यांनी आपलं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि याचाच अर्थ म्हणजे दक्षिण भारत किंवा दक्षिण भारतातील राजकीय परिस्थिती मिळवून घेण्यासाठी तो प्रयत्नशील. तर हिंदुस्थानाचा सार्वभौम सत्ताधीश बनल्यानंतर अकबराची इच्छा काय होती, तर उत्तरेकडे तर विजय मिळवला, आता काय करायचं, जे काही दक्षिणेमध्ये विजय मिळवायचा, त्यामध्ये खानदेश असेल, अहमदनगर, विजापूर या ठिकाणच्या सुलतानाकडे आपले अधिराज्य कबूल करण्याचे पत्र पाठवले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि अकबराने आपला स्वतःचा मुलगा मुराद व अब्दुल रहीम यांना सैन्य शक्ती देऊन दक्षिणेमध्ये पाठवलं. त्यावेळी अहमदनगरवर त्याला हल्ला करायचा होता आणि त्यावेळेसच राजकीय पार्श्वभूमी म्हणजेच मुघल सम्राट अकबर दक्षिणेमध्ये विचार करत असतानाच आदिलशहाची प्रथम याची एक विधवा होती, म्हणजे पत्नी चांद बीबी, आणि त्यांनी इब्राहिमच्या पुत्राला त्याचा पक्ष घेतला. तत्कालीन स्थितीमध्ये मुघल सम्राट अकबर हा दक्षिणेमध्ये साम्राज्य विस्तार करण्याच्या पार्श्वभूमीमध्ये होता. पण चांद बीबीच्या या धोरणामुळं दक्षिणेमध्ये साम्राज्य विस्तार करता येत नव्हता आणि इब्राहिम सुलतान बनवण्यासाठी तत्कालीन स्थितीमध्ये किंवा जे काही अकबराचे दक्षिण धोरण होतं, अशा वेळेस आदिलशहाचा प्रथम याची विधवा चांद बीबीने संघर्ष करायला सुरुवात केली आणि ह्याचा विरोध सम्राट अकबराने करायला सुरुवात केलं. तर दक्षिणेमधली परिस्थिती कशी होती त्या कालखंडामध्ये, तर इब्राहिम निजामशहा हा गादीवर आला होता सर्वप्रथम अगोदर. त्याची जर आपण पूर्णपणे जर माहिती पाहायची असेल तर इब्राहिम हा शासन व्यवस्थेवर आला होता आणि त्यांनी निजामशाही नावाची निजामशहा ही पदवी घेतली होती आणि विजापूर आणि अहमदनगरमध्ये याच्यामध्ये जे युद्ध झालं होतं, या युद्धामध्ये त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर अहमदनगरचं जे राज्य होतं, या अहमदनगरच्या राज्यामध्ये अशांतता पसरली आणि त्याच कालखंडामध्ये अकबराने दक्षिणेमध्ये साम्राज्य विस्तार करायला सुरुवात केला होता. 1595 मध्ये तत्कालीन स्थितीमध्ये बुरहान नावाचा जो व्यक्ती होता, त्याची मृत्यू झाल्यानंतर एक गट निर्माण झाला आणि गट निर्माण झाल्यानंतर कोणाला राजा बनवायचं
अहमदनगरचा. त्याच्यामध्ये आदिलशाह प्रथमची विधवा चांद बीबीने इब्राहिमच्या पुत्राला बहादूरचा पक्ष घेतला आणि त्याला घोषित केलं की तो शासक होईल. दुसरा एक पक्ष होता की इखलास याने तत्कालीन स्थितीमध्ये एका मोती नामक बालकाला सुलतान म्हणून घोषित केलं. आणि तिसरा पक्षामध्ये होतं, म्हणजे तिसरा बाजू घेणारा एक नेतृत्व होता अबिसिनियाई हबशी सरदार होता. त्यांनी अभंग खाने याने शाह अली नावाच्या एका व्यक्तीची नेमणूक सुलतान म्हणून घोषित केली. त्याच नंतर चौथा पक्ष होता अहमदचा, आणि त्याने मिया मंजूर यांनी त्याचं नेतृत्व केलं होतं. त्याला अहमदचं नेतृत्व करत होता. पण वास्तविक उत्तराधिकारी याच्याबद्दल वेगवेगळं मतांतर होतं की कोणाला शासक पदावर प्रत्येकजण आपले प्रयत्न करत होता. आणि अशाच परिस्थितीमध्ये अकबर आहे. या अकबराकडे मिया मंजू यांनी अहमदनगर शहरामध्ये शरण घेतली आणि त्यांनी अकबराचे पुत्र शहाजादे मुराद याला काय केलं तर आपल्याला मदत करावी अशी घोषित केलं, किंवा मदत करावी यासाठी तो त्यांच्याकडे गेला. आणि याचा फायदा म्हणजे सम्राट अकबर आहे, या अकबराने त्याला मदत करायचं घोषित केलं. आणि त्यांनी सर्व आपलं सैन्य, मुघल सैन्य पाठवून दिली. आणि अहमदनगरकडे इसवी सन 1595 सर्व सैन्य निघाले. त्यावेळेस या अहमदनगरकडे निघत असतानाच त्या ठिकाणी जी चांद बीबी होती त्यांनी बहादूर याला याला सुलतान म्हणून घोषित केलं होतं. आणि अहमदनगरच्या किल्ल्याभोवती या मुघलांनी वेढा द्यायला सुरुवात केलं. आणि हा वेढा वीरपणे लढण्याचं, म्हणजे तटस्थपणे लढण्याचं काम 4 महिने या चांद बीबीने केलं. आणि अकबराने हे साम्राज्य मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करत होता. 4 महिन्यानंतर चांद बीबीला यश आलं नाही. शेवटी दोन्ही पक्षामध्ये एक समझोता घडून आला, तह घडला. त्याच्यानंतर चांद बीबीने मुघलांचं आधिपत्य मान्य केलं, समझोता केला, आणि मुघलांनी त्यांच्याकडून खंडणी वसूल केली. आणि चांद बीबी ही मुघलांचं प्रभुत्व मान्य केल्यानंतर पुन्हा मुघल परत आले. पण चांद बीबीला ह्या कठीण परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा मुघलांची प्रभुत्व मान्य नव्हतं. म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये त्यांनी विजापूर, गोवळकोंडा आणि अहमदनगर या गट निर्माण केला आणि मुघलाविरुद्ध हल्ला करायला सुरुवात केली. पण या गटाचा सुद्धा पराभव तत्कालीन स्थितीमध्ये, म्हणजेच विजापूरचा, गोवळकोंड्याचा, अहमदनगरचा मुघलांनी पूर्णपणे करून टाकला. आणि या चांद बीबीचा त्याच्यातच मृत्यू झाला आणि चांद बीबीची सत्ता सर्वपणे नष्ट झाली. म्हणजेच अहमदनगरच्याच सोबत विजापूर आणि गोवळकोंडा या दोघांचाही पराभव झाला. म्हणजे दक्षिण भारतामध्ये अहमदनगर, विजापूर आणि गोवळकोंडा या तीनही राजसत्ता सम्राट अकबराने पूर्णपणे नष्ट करण्याच्या तत्कालीन स्थितीमध्ये आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळवण्याचं काम केलं ते दक्षिण भारतामध्ये. पुढे त्याच्यानंतर दुसरा एक प्रदेश होता, तो खानदेश होता. आणि या खानदेशामध्ये इसवी सन 1601च्या कालखंडामध्ये मुघलांनी असिरगड नावाचा एक किल्ला होता. तो मजबूत आणि अभेद किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्ल्याभोवती तटबंदी मजबूत असल्यामुळे किल्ला जिंकणं अवघड होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये अकबराने त्या ठिकाणी असिरगडचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी जे तिथल्या शासकाला जे काही असेल त्या ठिकाणच्या जे काही विद्रोही करणाऱ्या लोकांना पैशाचं आमिष दाखवून, लाच देऊन तो किल्ला ताब्यात घेतला आणि खानदेशचा पूर्ण प्रदेश आपल्या राज्यामध्ये विलीन करून घेतला. म्हणजे अकबराचा जो साम्राज्य विस्तार होता त्याच्यामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये खानदेश असेल, अहमदनगर असेल, गोवळकोंडा असेल, विजापूर असेल, त्याच्यानंतर ह्या सर्व प्रदेशावर अकबराने स्वतःचं प्रभुत्व दक्षिण भारतामध्ये निर्माण केलं. म्हणजे अकबराची ही दक्षिण धोरणाची नीती होती.
म्हणजे आत्तापर्यंत आपण जो भाग बघितला तो विजयनगरचं साम्राज्य विजयनगरच्या साम्राज्याबद्दल माहिती घेतली, 5 बहामनी शाह्याबद्दल माहिती बघितली. त्याच्यानंतर ज्या काही 5 बहामनी शाह्यानंतर अकबराची जी साम्राज्य विस्ताराची नीती ह्याची सुद्धा माहिती, म्हणजे अकबराचं हे दक्षिण भागातलं धोरण होतं. आणि याच अकबराच्या धोरणाला पुढे पाऊल टाकत तत्कालीन स्थितीमध्ये जे काही अकबरानंतर जहागीर, शहाजहान, त्याच्यानंतर जहागीर असेल, शहाजहान, औरंगजेब यांनी या 5 बहामनी शाह्यांना औरंगजेबाच्या काळापर्यंत पूर्णपणे नष्ट केलं आणि आपल्या राज्यामध्ये मिळवून घेतलं. म्हणजे अकबराने जे साम्राज्य विस्ताराचं दक्षिणेमध्ये दक्षिण धोरण अंगीकारलं, याचा शेवट औरंगजेबाच्या काळामध्ये सर्व ह्या सत्ता विलीन केल्या गेल्या आणि तो पूर्णपणे लढला. म्हणजे आतापर्यंतचा भाग आपण जो बघितला, कालच्या भागात आणि आजच्या भागामध्ये दक्षिण धोरणाबद्दल माहिती आहे. तर दक्षिणेतली अगोदरची राज्याची व्यवस्था कशी होती, अकबराच्या काळात कशा पद्धतीने होती, हे सुद्धा समजून घेतलं. म्हणजे इसवी सन 1595 ते 1601च्या कालखंडामध्ये दक्षिणेमधल्या सत्ता औरंगजेबाच्या काळात त्यांनी बंदोबस्त करण्याचं काम केलं. पुढे त्या सत्ता वाढल्या आणि शेवटी औरंगजेबाच्या काळापर्यंत पूर्णपणे नष्ट झाल्या होत्या.